3.5 वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत गुन्हे शाखा युनिट 1 ने 6,50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले। नाशिक शहरातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येते। दरम्यान पोलीस हवालदार प्रशांत मडकर आणि मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की आनंदवली चांसी पुलाजवळ एक इसम चोरीचे दागिने घेऊन फिरत आहे। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचला। पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, विशाल काठे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, गोरक्ष साबळे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक किरण शिरसाट यांच्या पथकाने संशयित किशोर शालिक भारेलाव वय 22 राहणार बजरंगनगर आनंदवली नाशिक याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून 41.77 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 सोन्याच्या अंगठ्या आणि लक्ष्मीचं चित्र असलेले सोन्याचे नाणे असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सखोल चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह सावरकर नगर गंगापूर रोड परिसरातील एका बंगल्यात सुमारे 3.5 वर्षांपूर्वी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर तपासात 28 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, सुदाम सांगळे, किरण शिरसाट, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, संदीप भांड, विशाल काठे, नाझिम खान पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे आणि अनुजा येवले यांनी पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।